मैं स्नेहा राउत, बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। खास खबर पर एक नजर। लोकसभा चुनाव संबंध में विविध राजकीय पक्ष एक दूसरे पर टीका टिप्पणी कर रहे हैं। भंडारा जिला के गणेशपुर में राष्ट्रवादी के उम्मीदवार नाना पंचबुधे इनके प्रचार सभा में संबोधित करने के लिए राष्ट्रवादी के नेता धनंजय मुंडे आए थे, तो उन्होंने अपने भाषण में शरद पवार पर की गई टिप्पणी का उत्तर दिया। और परभनी में हुई सभा में धनंजय मुंडे ने कहा कि मैं मुंडे साहब का वारिस नहीं हूं, बल्कि जो वारिस थे उन्होंने विरासत संभाल नहीं पाए। मी वारस नाहीच आहे गोपीनाथ। मी कधी म्हणलं की मी मुंडे साहेबांचा वारस। मुंडे साहेबांच्या वारस ह्या पंकजा आलवी मुंडेच आहेत, धनंजय मुंडे नाही। पण पंकजा मुंडे ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस चालवतात, त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या वैद्यनाथ कारखान्यावरती आज शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत म्हणून जप्ती आली। हा वारसा तुम्ही सांभाळताय। माझा प्रश्न वारस मी का पंकजाताई हा नाही, वारस पंकजाताईचा याच्यात बिलकुल वाद नाही। मी वारस आहे असं कुठं म्हणलेलो नाही, मला वारस व्हायचं। माझा विषय स्पष्ट आहे की बीड जिल्ह्याला जे मागासलेपणाचा कलंक लागला, ऊसतोड मजुरांचा कलंक लागला। तुम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या 5 वर्षाच्या सत्तेत होतात। राज्याची सत्ता तुमच्याकडे, देशाची सत्ता तुमच्याकडे, जिल्हा परिषद तुमच्याकडे, जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्याकडे, वैद्यनाथ बँक तुमच्याकडे, वैद्यनाथ कारखाना तुमच्याकडे। जिल्ह्याच्या जनतेने मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर, स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यावर तुम्हाला सर्व काही दिलं, पण ते दिल्यानंतर या राज्याच्या, देशाच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या सत्तेतून बीड जिल्ह्याला काय मिळालं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे। म्हणून आमचा या ठिकाणी म्हणणं आहे की निवडणूक आली की तुम्हाला स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा असल्याचं भान येतं। 5 वर्ष तुम्हाला सत्ता मिळाली, त्यावेळेस जर स्वर्गीय मुंडे साहेबांना अभिप्रेत असणारं काम या बीड जिल्ह्यात केलं असतं तर आम्ही समजलं असतं की तुम्ही खरंच स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालवताय। पण या ठिकाणी आम्हाला त्यांच्या 5 वर्षाच्या कामातून स्वर्गीय मुंडे साहेबांना अभिप्रेत असणारं आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे बीड जिल्ह्यावर प्रेम होतं, ऊसतोड मजुरांवर प्रेम होतं, त्या प्रेमापोटी जे काही स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं असतं ते त्यांच्या वारसाला करता आलं नाही हे आमचं म्हणणं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तर काम करतो आहे, पण तुमच्याकडे अशी गँग आहे जी फक्त तक्रार करते आहे। एक लक्षात घ्या, आम्ही तक्रार कशासाठी करावी? आम्हाला काय करायची तक्रार? चिक्की तुम्ही खायची, मोबाईलचा घोटाळा तुम्ही करायचा, THRचं टेंडर ज्या मुद्द्यावर मी भांडलो त्या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टाने तुमचं 7,000 कोटीचं टेंडर रद्द केलं। तुम्हाला सगळं मोकळं रान पाहिजे। तुम्ही कितीही भ्रष्टाचार केला, कितीही घोटाळा केला, तर या राज्यातल्या कुठल्याही माणसाने तुमच्या विरोधात बोललं नाही पाहिजे। हे असं होऊ शकत नाही, ही लोकशाही आहे। आणि या लोकशाहीमध्ये त्या जर मंत्री असतील तर मी विरोधी पक्ष नेता, त्यांनी जर काम नीट केलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण त्यांनी जर असे घोटाळे वारंवार केले तर ते घोटाळे राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझी जिम्मेदारी आहे, मला माझा राजधर्म पाळावा लागणार। अजून एक गोष्ट आहे की आघाडीच्या काळामध्ये फक्त तुमच्या आघाडीच्या लोकांनी आपलं घर भरण्याचं काम केलेलं आहे। आम्ही जर आमचं घर भरलं तर प्रॉपर्टीची आत्ता जे काही आपण ॲफिडेव्हिट देतो त्या ॲफिडेव्हिटमध्ये कुणाचे घरं भरले मागच्या 5 वर्षात हे कळलं ना। आम्हाला तर आमच्या जमिनी सगळ्या विकावा लागल्या समाजकारणानं, राजकारणासाठी। म्हणून या 5 वर्षात DHRच्या कामामध्ये, चिक्कीमध्ये, मोबाईलच्या घोटाळ्यामध्ये, 25-15मध्ये या सगळ्या घोटाळ्यात आपण किती पैसे खाल्ले आणि आपलं घर भरलं हे सुद्धा येणाऱ्या काळात कळेल। शरद पवार वर्धेमध्ये जे टीका करण्यात आली होती त्याविषयी तुम्ही काय सांगता? नाही, मी आपल्याला सांगितलं की आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की मी आदरणीय पवार साहेबांच्या करंगळीला धरून राजकारणात आलो। नरेंद्रभाई मोदींनी म्हणले की या देशामध्ये पवार साहेबांसारखा नेता कोणी नाही, आणि निवडणूक आली की तुम्हाला पवार साहेबांच्या विरोधात बोलायची काय सुचतं? तुम्ही इथपर्यंत बोललात की पवार साहेबांच्या घरापर्यंत गेलात। देशाच्या पंतप्रधानांना 5 वर्षे देशाच्या जनतेने एकदा जर काम करायची संधी दिली तर 5 वर्षात तुम्ही काय केलं या देशाच्या जनतेला सांगावं। आले का आजचे दिन सांगावं, आले का 15 लाख सांगावं, झाली का महागाई कमी सांगावं, 2 कोटी रोजगार वर्षाला मिळाला का सांगावं, देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली का सांगावं, नोटबंदीच्या निर्णयाने देशाच्या जनतेतला आतंकवाद संपला का सांगावं। या सगळ्या गोष्टी मोदींनी बोलाव्या ना। त्या बोलायच्या ऐवजी
तुम्ही फक्त आदरणीय पवार साहेबांवर टीका करताय, याचा अर्थ तुमच्याकडं 5 वर्षात विकास केल्याचं एकही पुरावा आणि एकही ठाम योजना अशी नाही की ज्या देशाच्या जनतेला फायदा झालेला आहे. म्हणून तुम्ही आता या विकासाच्या बाबतीत बोलत नाही. तुम्ही कुठं वर्ध्यात आलात की पवार साहेबांच्या विरोधात बोलता, इथं गोंदियामध्ये आलात की प्रफुल्लभाईच्या विरोधात बोलता, आणखीन देशभरात कुठे गेला की अगदी नेहरूंपासून सगळा इतिहास करता. हे देशाच्या पंतप्रधानाला शोभणारं नाही. देशाच्या पंतप्रधानांनी या देशाच्या जनतेला अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवलं होतं. ते अच्छे दिन आले का हे उत्तर द्यावं. नोटबंदीमुळं या देशाच्या जनतेचा काय फायदा झाला हे सांगावं. GSTचा निर्णय घेतला, त्या GSTच्या निर्णयानं या देशातल्या सामान्य व्यापाऱ्यापासून मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत आणि देशाचा काय फायदा झाला हे सांगावं. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया यातून देशाच्या जनतेचा काय फायदा झाला हे सांगावं. शेतकऱ्यांचा फायदा आपण 5 वर्षात काय केला हे सांगावं. गॅस सिलेंडरचे भाव 450 हून 1000 रुपयावर गेले, ते कसे काय गेले याचं उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी द्यावं. 50 रुपयाचं पेट्रोल 2014 मधलं आज या ठिकाणी 81 रुपयावर गेलं. 31 रुपयाची वाढ तुम्ही 5 वर्षात केली, ही कशी केली याचं उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी द्यावं. व्यक्तिगत टीका करणं सोडून द्यावं. व्यक्तिगत टीका करायला देशाच्या पंतप्रधानांनी जर पातळी सुटली तर आमच्यासारखे कार्यकर्ते पातळी सुटली. तुम्ही जर आमच्या पवार साहेबांच्या घरापर्यंत आलात तर मोदी साहेब आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ. तुम्ही जर म्हणताय की पवार साहेबांना घर सांभाळता येत नाही तर आम्ही तुम्हाला म्हणू की तुम्हालाही तुमचं घर सांभाळता आलं नाही. या लोकसभेचे मुद्दे नाही आहेत. लोकसभेचे मुद्दे हे आहेत की तुम्ही देशाच्या जनतेला 5 वर्षापूर्वी फसवलं, हे खरं आहे का नाही याचं उत्तर मोदींनी द्यावं.